प्राप्ती आमच्या जीवनात आली. दाग दागिने वस्त्र अलंकार सेवा करण्यासाठी दासी. पण प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आपला पती सुखात राहावा, आनंदात राहावा. स्त्रियांचा खरा दागिना म्हणजे आपला पतिमय परमेश्वर. आणि म्हणूनच तर प्रत्येक स्त्री पती हाच परमेश्वर म्हणून त्याची सेवा करत असते. आपला पती कसाही असतो, तो गरीब असू दे, तो श्रीमंत असू दे, तो लुळा असू दे, तो पांढरा असू दे, पण पती हा पती असतो. आणि म्हणूनच या आईची मला शिकवण आपला पती परमेश्वर म्हणून त्या पतीची सेवा करावी हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असतं. एवढंच नाही, प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीच्या आज्ञेत राहावं, त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हावं हे सुद्धा प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे. एवढंच कशा याच मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे पती आणि पत्नी यांना दोघांना धागा म्हणजे या दोघांमध्ये असणारा विश्वास. आणि खरं सांगतो विश्वास फार महत्वाचा आणि तोच विश्वास संपन्न करण्याचं कर्तव्य मी माझ्या जीवनात करतो. आणि परमेश्वर माझा संसार हा सुखी होते, समाधानी होते याला कारण म्हणजे माझी आई. एवढंच कशाला देवा तुझे आशीर्वाद आणि हेच तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू. एवढंच कशाला माझ्या सौभाग्याच्या मुलींना पाठीशी तुझं सदैव लक्ष राहू दे. त्याच माझ्या देवीला देवा उदंड शुकाव आकृतीने वाट पाहते. मी माझा माल सजविला, माझी सुंदर काळा मी सजविला. कुणासाठी असेल? माझ्या इच्छेसाठी नाही, माझ्या स्वामींच्या सुखासाठी. माझे स्वामी इथं प्रवेश करते आणि मला पाहून त्या हसत मुकाडा मला ते जवळ घेते यासाठी ही सारी तयारी तयारी होती. अकराक्षरे मोठिकांच्या रांगोळ्या ठेवणाऱ्या सगळ्या ही गुढ्या तोरणा. एवढं कशाला माझा मंच सुटावी सजविला. फक्त प्राणेश्वर लवकरात त्यात आमच्या मंदिरात प्रवेश केला. एक सत्य आतुरता माझ्या मनात तुमच्या भेटीची माझ्या लवकरात लवकर एक सांगायचं होतं मला. आणि काय माहिती जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी भातुकलीचा खेळ घ्यायचे. हो लहान होते तेव्हा भातुकलीचा खेळ घ्यायचे. आणि तारुण्यात प्रवेश केल्यानंतर मला वाटायचं संसार म्हणजे काय, संसार म्हणजे काय, संसार म्हणजे खेळ. नाही नाही पण आता लग्न झालं ना आणि आता मला समजलं याच्या उंबरठ्यावरील महाग ओलांडलं मी. आणि तेव्हा मला समजलं संसार म्हणजे खेळ नव्हे, संसार म्हणजे खेळ नव्हे तर संसार म्हणजे तारेवरची कसरत. आणि हो ही तारेवरची कसरत मला पार पाडायची. आणि म्हणूनच तर माझ्या समेत असलेल्या साऱ्या सखींना मी सांगते की संसार म्हणजे खेळ नव्हे. हो संसार म्हणजे खेळ नव्हे, संसार नसतो खेळ हा संसार. सारी पाठ सोडतीचा असं ऐसा का भास झाला मला. पण माझी सौभाग्य देणार हो येणारच येणार येणारच येणार येणार. नसतो खेळ हा संसार सारी पाठ सुखटीचा आटते संसार माझा
Thank you.